कुछ चलो अपन सेंट्रल पार्क। मम्मा कुछ खाने को लाना। क्या मिला गाड़ी में आपको दिखाओ। एक ये हम खाएंगे। ये मैंने छुपा के रखा था गाड़ी में, जब आएंगे तब खाने के लिए। ठीक है आता एकदा त्याला दिसले तो मागणारच ना। कहाँ जाओगे? काय शिजा बघते बघ काय. वाव आपलं अजून येतो रबर त्याचे बिस्किट ते पण घ्या. कुठे? हा बिना ब्रेकची गाडी. काय कल्लो काय म्हणतो माहिती आहे त्याला? कोण? ते म्हणतो नॅशनल परमिट. नॅशनल ऑल इंडिया परमिट. ऑल इंडिया ऑल इंडिया परमिट. ऐसे जिजा का ते घेऊन ये त्याला. चल इकडे बघा. अच्छा हो गया, उसमें डायपर पहना था. अगर डायपर नहीं ना पहना इधर से भागा यहाँ तक, तब गिर जाती पैंट उसकी. अहो त्याच्या मागे काठीच घेऊन हिंडावं लागते. तेव्हा कसं कुठं कुठे गेले ते. हिंदवी पण अंकलच्या पायात पडून बॉल काढती वाटते. निघाला तो बघा ना कसा निघाला पलीकडं. ते बघा तो काय पाहत नाही काही नाही, तर फक्त सरळ निघतो आपला. ते बघा सगळे कुठं पार्क मध्ये खेळतात. श्री कुठे इथं. बघ श्री कुठे गेला. बरं बरं ठीक आहे आता तेज. अगं अंकलला आंटीचा आवाज लवकर येतो ऐकायला. त्याला चप्पल कोणाचं घेतलंय? दुसऱ्या झाडाकडे गेली. एकदा अशी याच्या आधी मध्ये राहायला भाऊजी किंवा हे टूरला गेले का नाही जायची तिकडे राहायला. आणि ती एकदा राहायला आली आणि आम्ही दोघी. वाओ कितना क्यूट लग रही है मेरा बच्चा. जा पप्पाला दाखव. बघ. ओ वाव स्माइली कुठे लावली? कुणी लावली बाळा? कुणी लावलंय? तू लावलं वय? तू लाव. छान दिसतय. तू आरशात बघितलं का? छान दिसतंय. जा पप्पाला दाखव. पप्पाला दाखव ना. पप्पाला पळ लवकर. आज मला ह्या 2 साड्या पिको फॉल करायच्या. म्हणजे काल मी पिको करून घेतला, आता फक्त तुरपाई करायची. त्यासाठी हा ह्याचा धागा आणि हा ह्याचा धागा, म्हणजे हिरवा आणि ह्याचा हा मॅच होते. तर करून घेते आणि फटफट. अजून खूप साड्या पडल्या. अजून ही एक साडी आहे, ह्याचा कलर असा दिसते पण असा नाही, मस्त कलर आहे. तर चला आधी ह्या मी फॉल करून घेते 2.
श्री झोपल्यावर बाकीचं करून घेते, कारण तो मशीन काय चालून घेत नाही. मला 2 मिनिटात पिको करून घेते. 2 मिनिट नाही, याला लागण आता जवळजवळ अर्धा तास 2 साड्यांना. मला श्रीला बघत बघत करायचं. ह्या चिमूला नाही तर मला काही करून देत नाही. आगाव तिकडंच करते त्याच्यापाशीच. म्हणजे एकाच रूम मध्ये दोघं पण. कटर लागला असता इथं. चलो चलो भाई. 9 वाजलेत. घरातलं सगळं काम आवरलंय. हे ताट घेतले, ताटावर ठेवूनच मी कॉल लावते. म्हणजे माझी पद्धत आहे ताटावर ठेवून लावायची, प्रत्येकाची वेगवेगळी असते. वातावरण पण खूप छान झालंय. हलका हलका पाऊस चाललाय. खिडकी वगैरे तर आज मी सगळं धुवून काढलं. हे पण ह्याच्यामध्ये मध्ये काय होतं ते खराब वगैरे. आणि मस्त तिथं बसून आता खिडकीत श्रीची TV चालू आहे. पेपा पीक बघत बसलाय. गाड्या इकडं तिकडं पडल्यात. त्याचं दिवसभर आपलं चालू असतं खेळायचं. काल 5 साड्या केल्यात, अजून मला 6-7 साड्या राहिल्यात. आज म्हणलं 2 तरी म्हणजे सकाळून 2 करते आणि त्याच्यानंतरच जेवण करूया. काय श्री? अरे काम करते मम्मा. मम्मा काम करते आणि तू ते मम्मा पाशी येऊन गाड्या चालवायच्या. जा जा पळ तिकडे जा जा जर TV पहा. ओके कसं काम करायचं, कधी काम करायचं. नोटंकी. अरे अख्खं घर पडलंय आणि तुला इथं पण माझ्या एवढ्या अडचणीमध्ये का गाडी चालवायची. म्हणलं लवकर आज काम आवरले, लवकर सकाळ सकाळ करून घ्या. आता बघितलं का आगावपणा. तर झाला फॉल लावून. आता माझा फॉल तर बघा ना, लहान कुठं छोटा आहे कुठं मोठा आहे. हे बघा इकडं तर किती लहान आहे. वाकडा तिकडा फॉल. कलर ह्याच्यात डार्क दिसते. हे पहा श्री रात्री गाड्या ठेवल्यात. थंड थंड झाल्या. श्रीला काय म्हणावा, तो काही पण ठेवतो. काय पाहू शकता. आता ह्या भिंती मी क्लीन केल्यात. थोड्याशा राहिल्या, अजून एक हात मारायचा. आणि मी कशाने वायफरनी करते, वायफर लावून. तर चला मी घेते पटपट एवढा आवरून. रूममधलं फॅन वगैरे साफ केले आधीच. सगळं मग झालं रूम वगैरे साफ करायचं. सगळ्या रूम असं साफ करायचे. पाऊस आलाय तर मला वेगळ्याच भिंती वाटतात त्याच्यामुळं. ही आहे भिंती साफ करण्याची माझी निंजा टेक्निक. कारण कंटिन्युअसली उन्हाळ्यात फॅन चालू असल्यामुळं ते फॅनची घाण वगैरे त्याची भिंतीवर उडून बसते आणि कोपऱ्यांची जाते. तर त्यासाठी तर मला नाही का पुसायचं होतं. माझा हात काही पुरत नव्हता आणि त्यांना काय सांगितलं हा करू म्हणतात आणि करत नाही. त्याच्यामुळं ते आपण आपलंच काम केलेलं कधी पण बरं. तर म्हटलं चला पुसून घ्यावं हे सगळं. आज रूम क्लीन कराव्या. सगळ्या रूम क्लीन केल्या. किचन तर मी गावाकडून आल्यानंतर क्लीन केलंच होतं. त्याचबरोबर आता मला करायचं होतं हॉल बेडरूम. आणि दोन्ही साफ केल्यानंतर मधला स्पेस जो दिसत आहे लाईट लावलेला वगैरे तिथं सगळ्या फरशात आणि त्या फरशांवरती पण थोडेसे डाग वगैरे पडलेले असतील ते पण मला साफ करायचे होते. आणि मी उन्हाळ्यातच केले असते पण का केले नाही ते पण तुम्हाला सांगते. कारण आम्हाला करायची होती रूम चेंज. म्हटलं आता रूम तर चेंज करायची, जाऊ दे बरोबर एवढी डीप क्लिनिंग कशाला करायची म्हणून मी काही केली नव्हते. पण आता आम्हाला फायनली आमचं रूम आम्हाला आता हीच आम्ही ठेवली. आम्हाला दुसरी आवडलेली नाही. 2 BHK पाहायची होती पण मला एक पण आवडली नाही बिलकुल नाही. हे तसं थोडंसं नाही का फर्निचर वगैरे आहेत. फर्निचर आणि चांगल्या पद्धतीचं आहे इथं. आणि जे आम्ही पाहिलं ते बिलकुल मला आवडत नव्हतं, काहीच नव्हतं. आणि जे 2 वर्षापासून आम्ही ह्याच रूममध्ये राहतो. 2-2.5 वर्ष झालेलं आहे. आणि एक असताना आपल्या शेजारी पाजारी ओळख पाळख होऊन मस्त इथं मन लागलेलं होतं. ते पण एक होतं कारण न जाण्याचं. परंतु इथं जाण्याचं कारण काय होतं ते सांगते. एक तर 1 BHK ना गॅलरी आणि इथं पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम असल्यामुळं
मला ही रूम करायची होती चेंज, तर म्हटलं चला चेंज करूयात. पाहिल्यानंतर खूप साऱ्या रूम पाहिल्यानंतर कळलं की नको बाबा, हीच रूम खूप छान आहे आणि ह्यालाच आता आपण इथंच राहूयात, एक वर्षभर तरी बघूयात. नाहीतर आधीमध्ये कुठं चांगली भेटेल तरच हे करता येईल. तर जेव्हा हाताने निघत होतं ते मी हाताने क्लीन करत होते. स्विच बोर्ड मी ऑलरेडीच क्लीन केलेले होते पहिलेच, आणि स्विच बोर्ड क्लीन करताना मला खरंच खूप भीती वाटते. कारण मागच्या वेळेस एकदा असंच मी नाही का किचनमधला बोर्ड दिल्लीला असताना क्लीन करत होते आणि मला खूप जोरात करंट बसलेला. तेव्हापासून मला स्विच बोर्ड क्लीन करायची खूप जास्त भीती वाटते. तर चला, श्रीला पाहत मी हे चाललं होतं काम करायचं. त्याच्यानंतर हॉलची दुसऱ्या साईडची, बेडरूमची दुसऱ्या साईडची पण मी नाही का भिंत क्लीन करून घेत होते. तर मागच्या वेळेस मी खुर्ची सोडून क्लीन केलं होतं, पण ह्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की चला वायफरलाच आपण एक फडकं गुंडाळूनच असं पुसून जेवढं हाताने येते तेवढं चांगल्या प्रकारे मी परत निघालं. जेवढं वरचं येत नव्हतं तेवढं वायफरने केलेलं आहे. बेडरूमचं झाल्यानंतर मी आले होते हॉलमध्ये. तर पाहू शकता मी जिकडचं हाताने पुसते तेवढं एकदम क्लीन दिसते, आणि जे साईड आपल्याला पुसायचे आहे ते वेगळं दिसत आहे आकार. आपण ते आता क्लीन करायचं आहे. म्हणजे ह्याचा कलर खूप छान केलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळे ते कलर पण क्वालिटी चांगली त्या कलरची, त्याच्यामुळे ते निघत आहे. तर चला तुम्ही पाहू शकता पुढं माझं काम चाललं आहे. आणि श्रीचं पहा इथं वर शिड्यांवर चढून मी बंगबेडवरती मोबाईल ठेवला तर त्याचं पाहायचं काम चालू होतं. ते करता मी पूर्ण घर आज म्हटलं सगळं